नमस्कार मित्र हो, मी कवयित्री अर्चना सुतार पाचवड। सर्वप्रथम गप्पा जगाच्या कविता अर्चनाच्या या माझ्या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। मित्र हो, आज आपण मी स्वतः लिहिलेली रचना कविता स्वत्वासाठी थोडं ही कविता आणि तिचा आशय ऐकणार आहोत। ऐकण्या अगोदर आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि कविता आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअरही करा। मित्र हो, जीवन जगत असताना जसं जसं आयुष्य काय आहे समजायला लागतं तसं तसं ते कसं जगायचं, जगण्यासाठी धडपड चालू होते। मग करिअर, स्वप्ने, इच्छा, आकांक्षा, पोटासाठी अहोरात्र विचार करत कुठेही भटकावं लागतं। मग हे जीवन स्वत्वासाठी जगतो, पण स्वतःसाठी तसं म्हटलं तर आपण जगतच नाही। एवढ्या कामाच्या व्यापातून खऱ्या अर्थानं आपण अगदी स्वतःलाही विसरून जातो। जीवनाचा व्याप मात्र शेवटपर्यंत असाच चालू राहतो। परंतु मित्र हो, पाऊस जसा झिम्मा खेळत अगदी कुठेही कसाही बिनधास्त पडत राहतो, तो त्याच्यातच एवढा मग्न होतो की त्याचं त्याला किती पडावं याचं भान राहत नाही आणि मखमलीची मऊ मऊ फुले जशी वाऱ्याच्या झोक्यावर इकडून तिकडे करत अगदी शेजारचा परिसर, रानही वासाने मुग्ध करून टाकतो, तसंच आपणही आपल्या स्वत्वासाठी कधीतरी का होईना जमेल तेव्हा जगावं हेच मी माझ्या स्वत्वासाठी थोडं या कवितेतून सांगण्याचा प्रयत्न केला आहे। चला तर मग माझी कविता ऐकूया। झिम्माड पावसाप्रमाणे आपणही स्वत्वासाठी बेधुंद होऊन जगावं, शांत मखमली हिंदोळ्यावर आयुष्याचं रान सुवासमय करावं।